दरम्यान जीवे मारण्याची धमकी आल्याचा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आरोप केलाय। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं सावंतांनी म्हटलंय। धमकीबाबतचं संभाषण सावंत यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट करण्यात आलंय। तर इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळून लावलेत। इंद्रजित सावंत यांना ओळखत नाही, कुणीतरी खोडसाळपणा केल्याचं कोरटकरांचं म्हणणं आहे। नागपूर पोलीस आणि सायबर पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचं देखील प्रशांत कोरटकरांनी म्हटलंय। तर जीवे मारण्याची धमकी आली असं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचे आरोप आहे। यावर प्रशांत कोरटकर यांनी उत्तर दिलंय। तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात ठेवा। हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं। तुम्ही आपल्याला फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका। ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो। किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या। या 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 दम असेल तर या, समजलं? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, हा खोर रेकॉर्ड कर, रेकॉर्ड तुझ्या बापाला। ब्राह्मणाला बोलशील ना तुझी टाकीन, लक्षात ठेव। पोलिसांना येऊन ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु, लक्षात ठेव। तुला तिथे मारेल। त्यांनी आरोप केला, त्यांना मी अजूनपर्यंत कधी ऐकलं नाही, फक्त टीव्हीवर बघितलेला, त्यांचा माझा काही संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही। आणि अशा पद्धतीची कुठलेही शहानिशा न करता केवळ माझं नाव वापरून माझं प्रशांत कोरटकरांनी धमकी दिली, हे अतिशय चुकीचं आहे। याची खोलवर चौकशी झाली पाहिजे। आणि मी स्वतः आता थोड्या वेळानंतर नागपूर पोलीस आयुक्तांना भेटणार आहे। आणि या पद्धतीची मी त्यांच्यावरही अब्रू नुकसानी करू शकतो की माझा शहानिशा न करता माझं नाव वापरणं। आज मला सकाळपासून फोन सुरू झालेले आहेत। जे इंद्रजित सावंत आहे त्यांनी जर मला फोन करून म्हटलं असतं की हा तुमचा आवाज आहे का, तुमच्या नंबरवरून असा मला फोन आला होता, तर ते न करता त्यांनी डायरेक्ट सोशल मीडियावर केलं, याच्याबद्दल मी सुद्धा तक्रार करणार आहे पोलिसांमध्ये। ती गोष्ट त्यांनी मला शहानिशा करून विचारून जर टाकली असती की तुमचा आवाज आहे का नाही आहे, कारण आजकाल आपल्याला माहित आहे की प्रत्येकाचे मॉर्फिंग आवाज करता येतात, त्याच्यामुळे एआय मार्फत तुम्ही म्हणायचं मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी खोडसाळपणा केला, कोणीतरी माझ्या जवळच्या कोणी जो रायव्हली ठेवत असेल त्यांनी केलेला प्रकार आहे। आणि त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून, एआयचा वापर करून काहीतरी आवाज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, धमकी देण्याचा प्रयत्न केला। त्याची मी पण पोलिसात तक्रार करणार आहे आता, की कोणी नेमकं माझ्या आवाजाचा कॉपी केली किंवा काय केलं याची चौकशी केली पाहिजे पोलिसांनी।